प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। दीड दमडीच्या दलालांनो, आंबेडकरी घराण्याला वंचितला बदनाम करणे थांबवा। मानवी स्वराज्याचे संस्थापक, रक्तात पेटलेले महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी मुवमेंटला, आंबेडकरी राजकारणाला, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर पुन्हा एकदा स्वाभिमानी पायावर उभं करण्यात ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यशस्वी ठरले। केवळ यशस्वी ठरले नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःला केंद्रीय स्थानी ठेवण्यात यशस्वी झाले। आज संपूर्ण चर्चा ही फक्त आणि फक्त ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांच्या स्वाभिमानी राजकारणाभोवती फिरत असताना आपण पाहत आहोत। सर्वात प्रथम आंबेडकरी राजकारणाच्या माध्यमातून विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक समाजाला स्वतःचा आवाज मिळवून दिला। गुलामांना ही गुलामीच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित केलं, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मृतांमध्ये प्राण ओतला, स्वाभिमानी पायावर उभं राहायला शिकवलं। यातूनच प्रेरणा घेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन मुवमेंटला जिवंत ठेवलं, एक नवा आयाम मिळवून दिला। पण त्यानंतर किरकोळ अपवाद वगळता आंबेडकरी राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणात किंमत उरली नाही। आंबेडकरी राजकारण गृहीत धरल्या गेलं। रिपब्लिकन पक्षाचे असंख्य गट तट निर्माण झाले आणि हा प्रत्येक गट कोणत्या ना कोणत्या प्रस्थापित पक्षांची पालखी वाहण्यात धन्यता मानू लागला, गुलामी करण्यात धन्यता मानू लागला। अशा प्रकारे नेते प्रस्थापितांचे झेंडे आपल्या खांद्यावरती मिरू लागल्यावर सर्वसामान्य कार्यकर्ता भरकटला नाही तर नव्हत। कार्यकर्तेही सैरबाहेर झाले। निवडणुकीच्या राजकारणात प्रस्थापितांच्या जिंदाबादचे नारे देण्यात कार्यकर्ते मशगूल झाले। रिपब्लिकन राजकारण हे जणू काही कणाहीन राजकारण झालं। रिपब्लिकन राजकारण म्हणजे स्वाभिमान शून्य राजकारण अशीच धारणा महाराष्ट्रात निर्माण झाली। एकीकडे महाराष्ट्रात हे स्वाभिमान शून्य राजकारण सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्राच्या बाहेर मान्यवर कांशीरामजी साहेबांनी बहुजन समाज पक्षाच्या नावानं आंबेडकरी राजकारणाला एक नवी ओळख निर्माण करून दिली, एक नवं सोभान दिलं। पण महाराष्ट्रात मात्र रिपब्लिकन राजकारणाची अवस्था अत्यंत बिकट आणि शोचनीय होती। रिपब्लिकन राजकारण म्हणजे प्रस्थापित पक्षांची गुलामी करणं एवढीच ओळख झाली होती। पत्रकारांनाही तसं वाटल्यास नव्हते काय, परंतु 1985 नंतर मात्र आंबेडकरी मुवमेंटला नवसंजीवनी मिळाली आणि रिपब्लिकन राजकारण अर्थात आंबेडकरी राजकारण हे स्वाभिमानी राजकारण म्हणून आकाराला येऊ लागलं। आंबेडकरी मुवमेंटला देशाचे वैचारिक नायकत्व प्राप्त झाले। 60-70च्या दशकानंतर जे आंबेडकरी राजकारण अदखलपात्र होतं तेच राजकारण, तेच आंबेडकरी राजकारण महाराष्ट्रात दखलपात्र होऊ लागलं। आजची परिस्थिती अशी आहे की आंबेडकरी राजकारणाला वगळून कोणालाही राजकारण करताच येणार नाही। किंबहुना महाराष्ट्राचे राजकारण हे आंबेडकरी राजकारणाभोवतीच अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसत आहे। आणि अशा वेळेला आंबेडकरी राजकारणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असताना या आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करण्याचं काम कटकारस्थान काही प्रस्थापितांच्या माध्यमातून, काही पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, काल परवा सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला एक नमूद करू इच्छितो की मी स्वतः प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा कोणत्याही प्रकारचा कार्यकर्ता नाही, एक साधा कार्यकर्ता नाही, परंतु आजच्या घडीला प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन मुवमेंटला, आंबेडकरी राजकारणाला एक सोभान मिळवून दिलं, एक स्वाभिमानी राजकारण सुरू केलं आणि ते सध्याच्या घडीला एका योग्य ट्रॅकवरती असल्याने प्रकाशजी आंबेडकरांना एक संधी दिली पाहिजे ही भावना जशी इतरांची आहे तशीच माझीही आहे। म्हणून आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी काही मतं मांडणार आहे।
क्रांती मित्रांनो, ज्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांची राजकारण मला समाज हिताच्या विरोधात वाटेल त्यावेळेला त्यांच्या राजकीय धोरणांवर टीका करणारा सुद्धा सर्वप्रथम मी असेल, एवढं मात्र नक्की आहे. क्रांती मित्रांनो, आज प्रकाशजी आंबेडकरांनी आंबेडकरी राजकारणाला एका निर्णायक टप्प्यावर वळणावर आणून ठेवले. आज प्रकाशजी आंबेडकर ज्या कोणत्या आघाडीला युतीला पाठिंबा देतील ती आघाडी वा युती सत्तेवर येईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकरांना डावलून, प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला डावलून कोणालाही सत्तेच्या खुर्चीवर बसता येणार नाही, मंत्रालयात शिरता येणार नाही. अशा वेळी ज्यांना अस्तित्वहीन रिपब्लिकन राजकारण बघण्याची सवय झाली होती त्यांना स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाची ताकद बघताना वेदना होणार नाही तरच नव्हे. त्यातूनच आंबेडकरी राजकारणाला बदनाम करण्याची जणू काही अघोषित स्पर्धा सुरू झाली. ही बदनामी करण्यात प्रस्तावित मीडिया आघाडीवर तर आहेच आहे, पण निखिल वागळे सारखे अजूनही निर्भय बनण्याच्या पोकळ बाता मारणारे आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे पत्रकार सुद्धा प्रकाशजी आंबेडकरांच्या नावाचा फोबिया झाल्यासारखे आंबेडकरांना बदनाम करू लागले. अर्थात मी आज निखिल वागळे यांच्याबद्दल इथं काही बोलणार नाही. त्यांच्या वैचारिक भ्रष्टाचाराचे वाभाडे मी नंतर काढणारच आहे. मला फक्त निखिल वागळे यांची कीव करावीशी वाटते की सध्या निखिल वागळे यांचा वैचारिक केमिकल लोचा झालेला दिसत आहे. कोणताही विचार न करता अविचारीपणे निखिलजी प्रकाश आंबेडकरांचे नाव आले की काही गरळ ओकत आहे. आता हेच पहा ना, 28 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची जी जागा वाटप बैठक झाली. त्या बैठकीमध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी म्हणजे त्यांच्या वंचित बहुजन आघाडीने साधे आणि सरळ 4 प्रस्ताव ठेवले. ते 4 प्रस्ताव ठेवण्याच्या आधी प्रकाशजी आंबेडकरांनी त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका अशी मांडली की मला म्हणजे आम्हाला महाविकास आघाडीमध्ये येण्याच्या आधी आम्ही सुमारे 26 जागांवरती लढण्याची तयारी पूर्णपणे केलेली होती. म्हणजे महाराष्ट्रातले जे 26 मतदारसंघ आहे, आता त्या पत्रामध्ये आपण आता मीडियामध्ये येतात 27 जागा, परंतु पत्रामध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी 26 जागांची हे केलेली आहे. त्याच्यामध्ये रावेर या मतदारसंघाचा दुसऱ्यांदा उल्लेख आल्यामुळे कदाचित पत्रकारांची ती गल्लत झालेली आहे. तर या 26 जागा म्हणजे त्या जागा कोणत्या, तर त्या जागा म्हणजे स्वतः प्रकाशजी आंबेडकरांचा मतदारसंघ जो अकोला आहे, अकोला, औरंगाबाद, अमरावती, भंडारा गोंदिया, शिर्डी, रावेर, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण पूर्व मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, सोलापूर, रामटेक, वर्धा, बुलढाणा, नांदेड, सातारा, बीड, सांगली, नाशिक, दिंडोरी, मावळ, धुळे, चंद्रपूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि औरंगाबाद. अर्थात औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर इत्यादी 26 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीमध्ये येण्याआधी आपली लढण्याची तयारी पूर्ण केली होती. ह्या जागांवर गेल्या 5 वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीने अतिशय सुयोग्य पद्धतीनं तयारी केलेली होती. त्या जागांचा प्रस्ताव, ह्या जागांवरती चर्चा करण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीकडे दिलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे वंचित बहुजन आघाडीनं नमूद केलंय की ह्या ज्या जागा आम्ही तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे 27 जागांचा जो प्रस्ताव आम्ही तुमच्याकडे ठेवलेला आहे त्या जागांमध्ये म्हणजे जे महाविकास आघाडीनं आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवा छपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन ह्या आधी वंचितने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली होती त्या लोकसभा मतदारसंघाची यादी वंचितने तयार केली होती. आता महाविकास आघाडीने वंचित सोबत चर्चा सुरू केली आहे. तरीही वंचितने पूर्ण तयारी केलेल्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली.
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली असती तर ह्या यादीतील मतदारसंघातील जागा लढविल्या असत्या. पण आता वंचितला आशा आहे की या मतदारसंघांवर 3 पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होतील. संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणे तसेच विभाजनवादी भारतीय जनता पक्ष RSSचा पराभव करणे हाच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकजुटीनं लढलं पाहिजे अशी भूमिका वंचितनं मांडली. एवढी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली असतानाही प्रस्थापित मीडियानं जी अफवा पसरवली त्यात भर घालण्याचे काम निखिल बागळे सारख्या स्वतःला निर्भय बनवून पाहणारा एक पत्रकार करतो तेव्हा मात्र मनाला क्लेश होतात, वेदना होतात. क्रांती मित्रांनो, वरील जी 26 जागांची यादी किंवा प्रस्ताव आंबेडकरांनी दिला आहे त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या आधीपासून या 26 जागांवर लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. म्हणून त्या जागांवर चर्चा व्हावी. याचा अर्थ उरलेल्या 22 जागांबद्दल चर्चा करून वेळ वाया घालविण्यात काहीच अर्थ नाही. निवडणूक तोंडावर आली असताना ज्या जागा वंचित लढवू पाहत नाही त्यावर चर्चा करण्यात, काथाकूट करण्यात वेळ वाया घालवू नये अशीच आंबेडकरांची प्रामाणिक धारणा आहे असं मला वाटतंय. आंबेडकरांनी वंचितने पूर्ण तयारी केलेल्या 26 जागा अतिशय प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला दाखवल्या. आता त्यावर चर्चा करा आणि वंचितला त्यातून किती जागा द्यायच्या ते सांगा. एवढी प्रामाणिक भूमिका असतानाही मुद्दा म्हणून आंबेडकरांबद्दल शंका निर्माण करण्याची घाणेरडी मनोवृत्ती बोकाळत आहे. त्या शंकासुरांनी आंबेडकरांबद्दल अफवा पसरवल्या की वंचित 27 जागा मागत आहे. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशी कोणतीही मागणी आदरणीय आंबेडकरांनी केलेली नाही. त्यांनी फक्त आम्हाला प्रस्ताव दिलेले असून त्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक बोलावलेली आहे असं संजय राऊत म्हणतात. म्हणजे वंचितचे प्रस्ताव किती महत्वाचे प्रस्ताव आहेत हेच आपल्याला यातून अधोरेखित होते, दिसून येते. असं असतानाही आंबेडकरांबद्दल अफवा पसरवणारे नेमके कोणाचे दलाल आहेत ते त्यांनी एकदा सांगावं. क्रांती मित्रांनो, आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे 4 प्रस्ताव ठेवले असून ते अत्यंत महत्वाचे असे प्रस्ताव आहेत. त्या प्रस्तावांपासून महाराष्ट्राचे लक्ष हटविण्यासाठी, त्या महत्वाच्या मुद्द्यांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये ह्याच कारणासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा विपर्यास करून, अफवा पसरवून त्यांना बदनाम करण्याचे काम आंबेडकर फोबिया झालेले निखिल बागळे सारखे लोक आणि प्रस्थापित मीडिया करत आहे. असो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे 4 प्रस्ताव महाविकास आघाडीला दिले आहेत ते आपण पाहूया. प्रस्ताव क्रमांक 1, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य यांना कॉमन कॅन्डिडेट संयुक्त उमेदवार म्हणून जाहीर करावं. अर्थात मनोज जरांगे पाटलांबद्दल मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण डॉक्टर अभिजित वैद्य यांच्याबद्दल माहिती असण्याचे कारण नाही. कारण डॉक्टर अभिजित वैद्य या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री व समाजवादी नेते भाई वैद्य यांचे पुत्र आहेत. ते विख्यात हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि केरळमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये इतर ठिकाणी ज्या काही नैसर्गिक आपत्ती होतात किंवा कोरोना काळात डॉक्टर अभिजित वैद्य यांनी आरोग्य सेनेच्या माध्यमातून केलेली आरोग्य सेवा असो यात ते सदैव पुढे असतात. अर्थात ह्या प्रस्तावावर म्हणजे मनोज जरांगे पाटलांना आणि भाई वैद्य यांच्या मुलाला म्हणजे डॉक्टर अभिजित वैद्यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची यावरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा व्हायला मला वाटतं काही अवघड जाणार नाही. प्रस्ताव क्रमांक 2, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत प्रस्ताव क्रमांक 2 आणि प्रस्ताव क्रमांक 4 मध्ये पण मी दोन्ही मुद्दे एकत्रित घेतो, कारण प्रस्ताव क्रमांक 2 आणि 4 हे थोडे एकाच अर्थाचे आहेत. म्हणजे
प्रस्ताव क्रमांक 2 मध्ये ओबीसी म्हणजे 15 ओबीसी उमेदवार असावेत आणि प्रस्ताव क्रमांक 4 मध्ये सांगितले की 3 अल्पसंख्याक समुदायातला 3 उमेदवार त्या ठिकाणी देण्यात यावे। म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार आणि 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, असा हा प्रस्ताव मांडून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक गट्टा ओबीसी मतं आणि अल्पसंख्याक मतं महाविकास आघाडीकडे यावेत अशी जर रणनीती आखली असेल तर त्यात बिघडलं काय? अर्थात भारतीय जनता पार्टीला हरविण्याची प्रामाणिक भूमिका तुमची असायला हवी आणि ती प्रामाणिक भूमिका प्रकारची आंबेडकरांनी घेतली म्हणून त्यांनी अशा पद्धतीची रणनीती आखायला सुरुवात केली की संपूर्ण ओबीसी, मराठा, अल्पसंख्याक हा समूह त्या माध्यमातून एकत्रित आला पाहिजे। 15 ओबीसींना व 3 अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांना तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाचे मनसुबे महाराष्ट्रात उद्ध्वस्त करता येईल अशी आंबेडकरांची धारणा असेल तर बिघडलं कुठं? प्रस्ताव क्रमांक 3 हा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव आहे। महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षानं असं लेखी वचन दिलं पाहिजे की पक्ष म्हणजे उद्या राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातून जे कोणते उमेदवार निवडून येतील उद्या ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार नाहीत याची लेखी हमी किंवा लेखी वचन त्यांनी आम्हाला द्यावं, महाविकास आघाडी महाराष्ट्रात द्यावं। हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रस्ताव ठरू शकतो, कारण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व त्यांचे साथीदार हे मूळ शिवसेनेतून आणि अजित पवार व त्यांचे साथीदार हे मूळ राष्ट्रवादीमधून निवडून आले आणि नंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सत्तेमध्ये सहभागी होण्यात धन्यता मानली। हा अनुभव गाठीशी असल्यानं आणि महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांचे टॉप नेते भाजपच्या कोट्यात गेल्यानं उद्या ह्या पक्षात निवडून येणारे लोक भारतीय जनता पार्टीत जाणार नाही याची गॅरंटी काय? आम्ही भाजपात जाणार नाही असं लेखी वचन द्यायला काय हरकत आहे? असं जर आंबेडकरांनी विचारलं तर बिघडलं कुठं? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे भ्रमिष्ठ लोक किंवा आंबेडकर फोबिया झालेले अस्तित्वहीन लोक वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असा दुष्प्रचार करत आहे, अपप्रचार करत आहे, त्यांना ह्या प्रस्तावाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अत्यंत रोखठोक उत्तर दिले। या प्रस्तावाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षरित्या जाहीरपणे हे सांगितले की त्यांचे निवडून येणारे लोक किंवा त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीत भाजपाकडे जाणार नाही। किती स्वच्छ भूमिका घ्यावी एखाद्या नेत्यानं? एवढी स्वच्छ भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एवढी रोखठोक भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या नेत्याने घेतली आणि कोणता नेता घेईल? तरी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे कारण काय? मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ह्या नतद्रष्ट मंडळींना आंबेडकरी राजकारण दखलपात्र झालंय। पुन्हा एकदा स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण स्वतःच्या हिमतीवर उभं राहतंय हे बघबेना झालंय। त्यातूनच आंबेडकरांना आंबेडकरी राजकारणाला बदनाम करण्याची सुपारी घेण्यात आली असल्याची मला दाट शंका वाटू लागलेली आहे। अर्थात जो प्रस्ताव क्रमांक 4 मध्ये त्यांनी 3 अल्पसंख्याक उमेदवारांच्या संदर्भात दिलेला आहे त्याबद्दल आपण या अगोदर ती चर्चा केलेली आहे। मला वाटतं मित्रांनो अर्थात हे प्रस्ताव म्हणजे हे केवळ प्रस्ताव नसून हे 4 प्रस्ताव केवळ 4 प्रस्ताव नसून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातल्या सत्तेपासून आणि केंद्रीय सत्तेपासून रोखण्याचा तो एक फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यावरती चर्चा झाली पाहिजे, या प्रस्तावांवरती चर्चा झाली पाहिजे एवढी माफक अपेक्षा जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने जर व्यक्त केली असेल तर त्यात बिघडलं कुठं? परंतु निव्वळ आणि निव्वळ आंबेडकरी राजकारण जे स्वाभिमानी पायावरती उभा राहून पाहतंय, जे पुन्हा एक आपली स्वतःची आयडेंटिटी पुन्हा निर्माण करून पाहतंय,
त्या आंबेडकरी राजकारणाला कुठंतरी बदनाम करण्यासाठी मग निखिल वागळे सारखे पत्रकार किंवा प्रस्थापित मीडिया यांना हाताशी धरून बदनामीचं कारस्थानं या ठिकाणी केली जातात। ह्या सगळ्या गोष्टी ओळखून आज हुकुमशाही विरुद्ध लढण्याची जी ताकद प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणानं दिलेली आहे महाराष्ट्राला, त्यातून सर्वांनी बोध घेऊन संभ्रम निर्माण होणार नाही, शंका निर्माण होणार नाही, याची जबाबदारी एका महत्त्वाच्या जबाबदार पत्रकारांनी सुद्धा घ्यावी आणि होता होईल तेवढं परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्हाला भीम पॅन्थर चॅनलच्या माध्यमातून आवाहन करावं असं वाटतंय। नमो बुद्धाय। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।